संगमनेर तालुक्यात पुन्हा वाळू तस्करांनी डोके वर काढले। जवळपास 2 वर्षांपासून बंद असलेली वाळू तस्करी पुन्हा सुरू झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे। संगमनेर तालुक्यातील साखूर पठार भागात वाळूने डोके वर काढले आहे। संगमनेर तालुक्याचे सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आजपर्यंत वाळू तस्करी बऱ्यापैकी थांबली होती। आमदार अमोल खताळ यांनी वाळूच्या गाड्या स्वतः अडवून महसूलचा कारभार सुरळीत केला होता, परंतु मागील काही दिवसांपासून वाळू तस्कर मुळा नदीत सक्रिय झाले आहेत। साकुऱ्या महसूल मंडळात तसेच पारनेर तालुक्यातील देसवडे, टेकडवाडी या भागातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे। येथील तलाठी व महसूल अधिकारी हे मात्र जणू काही घडतच नाही अशा अवकाशात वागत आहेत। पोलीस प्रशासन देखील उडवाउडवी करत कारवाई करण्यापासून पळ काढत आहे। काल पोलीस प्रशासनापासून एक विचित्र अनुभव सामाजिक कार्यकर्त्यांना आला आहे। साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन खेमनर यांनी 112 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून वाळू तस्करीची माहिती दिली। यानंतर घारगाव पोलिसांनी सचिन खेमनर यांना कॉल करत सचिन खेमनर यांचीच उलट तपासणी सुरू केली। वाळू तस्करीवर कारवाई करायचे सोडून घारगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले चांगदेव नेहे नामक मुजोर पोलीस कर्मचाऱ्याने थेट माहिती देणाऱ्याच चोर ठरवत हेल्पलाईन क्रमांकाची हेटाळणी केली आहे। या पोलीस कॉन्स्टेबल चांगदेव नेहे याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। पोलीस प्रतिष्ठित लोकांना जुमानत नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न निर्माण होत आहे। त्यातच शासनाच्या हेल्पलाईन नंबरवर तक्रार करणाऱ्या तक्रारदारालाच पोलिसांनी चोर ठरवल्याने पठार भागातून पोलिसांबद्दल चीड निर्माण झाली आहे। आपण ही सचिन खेमनर व पोलीस कर्मचारी चांगदेव नेहे यांच्यामधील व्हायरल कॉल रेकॉर्डिंग बघूयात। या कथित कॉल रेकॉर्डिंगची आम्ही पुष्टी करत नाही, बघूयात। तो मला म्हणला तू चोर आहे, तू आमका आहे। मी निश्चित हा व्यवसाय करत होतो, पण मी हा अधिकृत व्यवसाय करत होतो। माझे स्वतःचे परमिट होते, लिलाव घेऊन मी हा व्यवसाय केलेला आहे। पण गेले 4 वर्ष झाले माझा या व्यवसायाशी कुठल्याही प्रकार संबंध नाही। या अधिकाऱ्याने माझ्याशी एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी पठार भागामध्ये काम करतो, संगमनेर तालुक्यामध्ये काम करतो, आणि अशा माणसाने मला असं बोलणं हे माझ्यासाठी योग्य नाही। त्यामुळे सर्वसामान्यांची काय हाल होत असेल याची दखल माननीय DYSP साहेब असतील, SP साहेब असतील, माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, माननीय सर्व आमदार साहेब असतील, माननीय गृहमंत्री असतील यांनी याची दखल घेऊन या माणसाला त्वरित नोकरीतून बडतर्फ करावे अशी विनंती मी आपणास करीत आहे। ह्या साकूर भागामध्ये गेल्या 3 पिढ्या तुमच्या ज्या आहेत ह्या राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत, कुठेतरी या पोलीस प्रशासनाने तुमच्या या 3 पिढीचा अपमान केला असं वाटत नाही? 100% माझा अपमान। दिनांक 29/4/2026 रोजी मी एक जबाबदार नागरिक म्हणून साकूर पठार भागातील 112 नंबर जो गृह खात्याने हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्या हेल्पलाईन नंबरला कॉल केला की साकूर पठार भागामध्ये वाळू तस्करी व बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत अशी माहिती मी 112 नंबरवर माझ्या नंबरसह माझ्या नावासह त्या 112 नंबरच्या अधिकृत अधिकाऱ्याला ती मिळाली। त्यानंतर त्या अधिकाऱ्याच्या प्रोसिजरप्रमाणे ती माहिती घारगाव पोलीस स्टेशनला आली। ती माहिती घारगाव पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिथून कॉन्स्टेबल नेहे म्हणून यांचा कॉल मला आला, तू सचिन खेमनर कुठून बोलतोय? मी त्यांना सांगितलं मी साकूरवरून बोलतोय, तू कुठं राहतो? मी म्हणलं मी कुठं राहतो याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं, तुम्ही तुमचं काम करा। ते म्हणे तू गाडी पकडून ठेवली का? ह्या भाषेत त्याने मला प्रश्न केला। मी म्हणलं माझं काम दादा गाडी पकडून ठेवणे नाही आहे। मग थोड्याच वेळात त्याने कोणत्या तरी ज्यांच्याशी त्यांचे हितगुण संबंध असतील त्यांच्याशी संपर्क केला व मला मग नंतर त्याने परत कॉल केला का तू बबलू खेमनर आहे। माझं टोपण नाव जरी बबलू असलं पण माझं जे रेकॉर्ड नाव आहे सचिन खेमनर। मी म्हणलं हेच माझं नाव आहे, परंतु ह्या अधिकाऱ्याने अतिशय आरेरावी केली, तू चोर आहे, तूच आम्हाला कशाला माहिती देतो, आम्हाला कशाला पळवतो, गृहमंत्री काय करणार आहे माझं, DYSP काय करणार आहे माझं, तुला कोणाला कळवायचं कळव, कोण आमदारांना कळव, मंत्र्यांना कळव। म्हणजे इतकी जर मगरुरी या कॉन्स्टेबलमध्ये वाढली असेल तर याला निश्चितच शासनाने बेदखल केलं पाहिजे, नोकरीमधून सस्पेंड केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे। व हे बेकायदेशीर चाललेल्या व्यवसायावर त्वरित पोलीस प्रशासनाने आळा घातला पाहिजे अशी विनंती मी माध्यमाद्वारे करत आहे। काही दिवसांपासून जवळपास 2.5 वर्ष झाली, 2.5 वर्षामध्ये 2-2.5 वर्ष झाले तेव्हापासून वाळू बंद आहे। तर ही वाळू अचानक एक 8-10 दिवस झाले अचानक सुरू झाली आहे, काय कारण असेल? कोणाच्या आशीर्वादानं काय वाटतं? माझं मत याच्यात कोणाचे आशीर्वाद नसतील, परंतु प्रशासनाचे हितसंबंध निश्चित आहे। त्यामध्ये पोलीस विभाग असेल, महसूल विभाग असेल यांचे हितसंबंध या व्यावसायिकांबरोबर असावेत असा माझा दाट संशय आहे।